Hello students, now let us see the next chapter, nucleophilic addition reaction to carbon oxygen double bond. आता आपल्याला या चॅप्टर मध्ये शिकायचं आहे न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन आणि ती देखील आपल्याला कार्बन कार्बन डबल बॉन्ड नाही तर कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड ज्याला आपण कार्बोनिल ग्रुप असं म्हणतो. आता काय होतं कार्बन कार्बन डबल बॉन्ड यू आर क्वाइट फॅमिलियर विथ द कार्बन कार्बन डबल बॉन्ड अँड कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. तर ॲडिशन रिॲक्शन जे आहेत या ॲडिशन रिॲक्शन ज्या आहेत त्या फक्त ग्रुप्स किंवा ॲटम्स जे आहेत ते कार्बन कार्बन डबल बॉन्ड किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डच्या ठिकाणी काय केले जातात ॲड केले जातात त्या रिॲक्शनला आपण काय म्हणतो ॲडिशन रिॲक्शन. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्बन कार्बन डबल बॉन्ड कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड कार्बन नायट्रोजन डबल बॉन्ड कार्बन सल्फर डबल बॉन्ड कार्बन कार्बन नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड या वेगवेगळ्या केसेसमध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम्स जे आहेत ते इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम्स जे कार्बनला मल्टिपल बॉन्डनी जॉईन झालेले असतात. आता याच्यामुळे काय आहे कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड यांच्यामध्ये काय फरक असतो कारण काय याच्यामध्ये जे ऑक्सिजन नायट्रोजन सल्फर आणि ॲटम्स हेट्रो ॲटम्स आहेत दे इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम्स दे हॅव कपॅसिटी टू विथड्रॉ द इलेक्ट्रॉन्स. हे इलेक्ट्रॉन जे आहे ते कपॅसिटी त्यांची असते इलेक्ट्रॉन विथड्रॉ करण्याची. त्यामुळे कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड जो असतो इट बिकम्स अ पोलर वन. तो काय करतो पोलर होतो आणि याच्यामध्ये ऑक्सिजन जो आहे इलेक्ट्रॉन ओढतो स्वतःकडे आणि त्यामुळे कार्बन ॲक्वायर्स डेल्टा निगेटिव्ह चार्ज आणि ऑक्सिजन ॲक्वायर्स डेल्टा निगेटिव्ह चार्ज. पण कार्बन कार्बन डबल बॉन्डमध्ये तशी सिच्युएशन नाही. दोघी ॲटमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सारखी असल्यामुळे त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज सेपरेशन नाही. त्याच्यामध्ये काय हे कार्बन पोलर कॅरेक्टर असल्यामुळे हे बॉन्ड मेक्स रिॲक्टिव्ह टुवर्ड्स न्यूक्लिओफिल आणि इलेक्ट्रोफिलिक रिएजंट. आता आपण बाकी कार्बन कार्बन डबल बॉन्डमध्ये इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन पाहिल्या त्याच्यामध्ये पण आपण न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन पाहिले नाही. पण इथं आपण काय करू शकतो दोघी प्रकारच्या न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आणि इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन देखील होऊ शकते. कारण काय इथं ऑक्सिजन ॲक्वायर्स इलेक्ट्रोनिगेटिव्ह चार्ज आणि कार्बन ॲक्वायर्स डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज. त्यामुळे पॉझिटिव्ह कार्बनवर आपण न्यूक्लिओफाईलचा अटॅक करू शकतो आणि ऑक्सिजनवर आपण इलेक्ट्रोफाईलचा अटॅक करू शकतो. सो दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दिस कार्बन कार्बन डबल बॉन्ड अँड दॅट्स वाय इट अंडरगोज ए न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन. ॲडिशन रिॲक्शनमध्ये काय होतं की जो काही लेस मोर अनसॅच्युरेटेड कंपाऊंड होतो अनसॅच्युरेटेड कंपाऊंड असतो तो मोर सॅच्युरेटेड कंपाऊंडकडे त्याचं कन्व्हर्शन होतो. आता आपल्याला त्या कंपाऊंड्समध्ये अशा प्रकारे जे काही कार्बोनिल ग्रुप आहे त्याची स्ट्रक्चर आणि पोलॅरिटी बघू. हा कार्बोनिल कंपाऊंड आहे याच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतं. ते आता हा अल्डिहाइड्समध्ये असतो कीटोन्समध्ये असतो आणि कार्बोक्सिलिक ॲसिड्समध्ये देखील आपल्याला असतो. इथे बघा अल्डिहाइड्स आणि कीटोन्समधला आपल्याला दिलेला आहे. अल्डिहाइडच्या जनरल फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे RC डबल बॉन्ड OH आणि कीटोन्सचा माहिती आहे RC डबल बॉन्ड OR डॅश. या दोघांमध्ये काय असतो हा कार्बोनिल ग्रुप असतो. हा कार्बोनिल ग्रुप जो आहे त्याच्यामध्ये ही जी काही ऑक्सिजनची हा पाय बॉन्ड जो आहे तो अशा प्रकारे आपल्याला इलेक्ट्रॉन डेन्सिटी जी आहे ती अबो आणि बिलो द मॉलिक्यूल आपल्याला असते आणि यांच्यामध्ये दोघांमध्ये जे काही बॉन्ड अँगल असतात ॲटम्समध्ये ते ॲटमचा बॉन्ड अँगल आहे 120 डिग्री आणि डबल बॉन्ड असल्यामुळे त्याच्यामध्ये sp2 हायब्रिडायझेशन आपल्याला आहे. sp2 हायब्रिडायझेशनमध्ये एक आपल्याला पाय बॉन्ड आहे आणि एक पाय बॉन्ड आहे आणि एक कसा आहे सिग्मा बॉन्ड आहे. दोन पाय बॉन्डपैकी एक पाय बॉन्ड आहे आणि एक कसा आहे सिग्मा बॉन्ड आहे. त्याच्यामध्ये ऑक्सिजन आता हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह मगाशी सांगितल्याप्रमाणे ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह अँड दॅट्स वाय दिस बॉन्ड बिकम्स पोलर बॉन्ड. म्हणजेच आपल्याला हा ऑक्सिजन आहे जो इलेक्ट्रॉन पेअर स्वतःकडे ओढतो आणि इट ॲक्वायर्स डेल्टा निगेटिव्ह चार्ज आणि कार्बन ॲक्वायर्स डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज. आता इन टर्म्स ऑफ रेझोनन्स जर आपण पाहिलं तर हा बॉन्ड आता काय झाला पाय बॉन्ड इलेक्ट्रॉन विड्रॉइंग इफेक्ट असल्यामुळे पाय बॉन्ड इज गेट शिफ्टेड ऑन द ऑक्सिजन. अशा प्रकारे दोघांचं चार्ज सेपरेशन झालं. हा चार्ज जो आहे इट इज ऑलवेज इन बिटवीन दिस टू ॲटम्स. हा चार्जचं डिलोकलायझेशन होत असतं. याचं कन्व्हर्शन याच्यामध्ये ह्या एचं कन्व्हर्शन बीमध्ये आणि बीचं कन्व्हर्शन एमध्ये सतत चालू असतं. त्यामुळे ते एकमेकांचे काय झालं रेझोनेटिंग स्ट्रक्चर आणि त्याचं रेझोनंट हायब्रिड डॉट डॉट डॉटने दाखवलेलं आहे डेल्टा निगेटिव्ह डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज. हे रेझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर ऑफ द कार्बोनिल ग्रुप वेदर इट इज ऑफ अल्डिहाइड ऑर द कीटोन तो कीटोनचा असो किंवा अल्डिहाइडचा असो. अशा प्रकारे हा पोलर असल्यामुळे काय हा बॉन्ड पोलर होता. आता हा डेल्टा निगेटिव्ह चार्ज ऑक्सिजनवर आपल्याला माहिती आहे ऑक्सिजन हॅज अ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि कार्बनला डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज आहे त्यामुळे आणि ऑक्सिजनला डेल्टा निगेटिव्ह चार्ज. त्यामुळे इलेक्ट्रोफिलिक कार्बन आहे हा काय होतो हा न्यूक्लिओफाईल्स बरोबर रिॲक्ट होतो. इलेक्ट्रोफिलिक म्हणजे काय पॉझिटिव्ह चार्ज असलेला हा इलेक्ट्रोफिलिक कार्बन रिॲक्ट विथ बेसेस. बेसेस कसे असतात निगेटिव्ह चार्ज असतात किंवा न्यूक्लिओफाईल्स
न्यूक्लियोफाईल इज द स्पीसीज हॅव्हिंग ए निगेटिव्ह चार्ज. न्यूक्लियोफाईल कोणाला म्हणायचं, जे स्पीसीजवर निगेटिव्ह चार्ज असतो तिला न्यूक्लियोफाईल म्हणतो. ती कार्बनवर अटॅक करू शकतो. आणि ऑक्सिजन हा निगेटिव्हली चार्ज असल्यामुळे म्हणजे न्यूक्लियोफिलिक असल्यामुळे त्याच्यावरती इलेक्ट्रोफाईल अटॅक म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज स्पीसीज. म्हणजे दोघी प्रकारचे रिॲक्शन पॉसिबल आहे. इलेक्ट्रोफाईल पण अटॅक करू शकतो आणि न्यूक्लियोफाईल इथं कार्बनवर अटॅक करू शकतो आणि इलेक्ट्रोफाईल हा ऑक्सिजनवर अटॅक करू शकतो. आता याच्यामध्ये बघू आपण त्याची रिॲक्टिव्हिटी, इलेक्ट्रॉनिक अँड स्टेरिक फॅक्टर्स काय त्याच्यामध्ये. न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन आपण मगाशी पाहिलं. कार्बोनिल कंपाऊंड अंडरगो न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन. एक त्याचं जनरल मेकॅनिझम आपल्याला दिलेलं आहे. 2 स्टेप मेकॅनिझम इथं न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शनचं दिलेलं आहे. कार्बोनिल कंपाऊंड न्यूक्लियोफाईल जो आहे म्हणजे निगेटिव्हली चार्ज स्पीसीज आहे, कार्बन ॲटम पॉझिटिव्हली चार्ज असल्यामुळे तो त्याच्यावर अटॅक करतं आणि पाय इलेक्ट्रॉन शिफ्ट ऑन द ऑक्सिजन ॲटम. अशा प्रकारे हे पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला होतं न्यूक्लियोफाईलचा अटॅक कार्बनवर होतो. आणि सेकंड स्टेपमध्ये काय होतं, हा जो काही निगेटिव्ह झालेला ऑक्सिजन आहे त्या निगेटिव्ह ऑक्सिजन ॲक्वायर्स हायड्रोजन फ्रॉम द सॉल्व्हंट. जे सॉल्व्हंट आपण वापरलेलं ॲब्स्ट्रॅक्ट प्रोटॉन, निगेटिव्हली चार्ज ऑक्सिजन ॲब्स्ट्रॅक्ट प्रोटॉन टू गिव्ह ए प्रॉडक्ट. आपल्याला काय मिळतो मग अशा प्रकारे ॲडिशन प्रॉडक्ट आपल्याला मिळतो. आता ही जी काही 2 स्टेप मेकॅनिझम आहे ही आपल्याला बेस कॅटलाइज आणि ॲसिड दोघी आपण बेसला पण आपण कॅटलिस्ट म्हणून वापरू शकतो आणि ॲसिड देखील आपण काय करू शकतो, कॅटलिस्ट म्हणून या रिॲक्शनमध्ये वापरू शकतो. लेट अस सी फर्स्ट बेस कॅटलाइज रिॲक्शन ॲडिशन रिॲक्शन. न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन कशी असेल ती आपण बघू. याच्यामध्ये काय आहे, बेस कन्वर्ट्स वीक न्यूट्रल न्यूक्लियोफाईल टू द स्ट्रॉंग अँड रिमुव्हिंग बाय द प्रोटॉन. हा न्यूक्लियोफाईल जो काय वीक असतो म्हणजे निगेटिव्ह चार्ज जो वीक असतो त्याच्यामध्ये हायड्रोजन असलेला, तर बेस काय करतो, बेस हा त्याच्यामधला प्रोटॉन काढून घेतो म्हणजेच पॉझिटिव्ह चार्ज काढून घेतो. प्रोटॉन इज पॉझिटिव्हली चार्ज. त्यामुळे काय होतो, तो जो काही न्यूक्लियोफाईल आहे त्याच्यावर स्ट्रॉंग इलेक्ट्रोनिगेटिव्ह चार्ज येतो. म्हणजे आधी जो वीक चार्ज आहे त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये करतो, बेस जर कॅटलिस्ट वापरला तर अशा प्रकारे. आणि तो आपला हा कॉन्जुगेट त्याचा बेस ॲसिड तयार झाला. इथं आपल्याला हा न्यूक्लियोफाईल तयार झाला. वॉटर आपण जर न्यूक्लियोफाईल म्हणून वापरत असतो तर वॉटर इज अ वीक न्यूक्लियोफाईल. ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज असतो बट इट इज अ वीक चार्ज. मग बेस काय करतो, त्याच्यातला प्रोटॉन काढून घेतो ना आपल्याला OH ग्रुप म्हणजे स्ट्रॉंग न्यूक्लियोफाईल आपल्याला मिळतो अशा प्रकारे. आणि जर आपण ॲसिड कॅटलिस्ट म्हणून जर रिॲक्शनमध्ये वापरला तर ॲसिडिक कंडिशनमध्ये जर रिॲक्शन कॅरी आउट केली तर त्यावेळेला काय होतं, याच्यामध्ये चार्ज सेपरेशन आहे. त्यामुळे ऑक्सिजन जो आहे आपल्याला माहिती आहे ॲसिड हे प्रोटॉन डोनर असतात. त्यामुळे ऑक्सिजन काय करतो, ॲसिडमधला प्रोटॉन काढून घेतलो, इट ॲक्वायर्स पॉझिटिव्ह चार्ज. हा पॉझिटिव्ह चार्ज मग नलिफाय करण्यासाठी हा बॉन्ड इथं शिफ्ट होतो. अशा प्रकारे पोलरायझेशन होतं. म्हणजे जो कार्बन आहे इट बिकम्स ए स्ट्रॉंगली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. तो काय होतो, स्ट्रॉंगली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह होतो. त्यामुळे न्यूक्लियोफाईल इझिली अटॅक्स ऑन दिस कार्बन ॲटम. त्यामुळे या कार्बनवरती न्यूक्लियोफाईलचा अटॅक हा इझिली होऊ शकतो. म्हणजेच बेस कॅटलिस्ट ज्या वेळेला वापरतो बेस काय करतो, तर न्यूक्लियोफाईलला स्ट्रॉंगर बनवण्याचं काम करतो. आणि ॲसिड कॅटलिस्ट वापरला तो काय करतो, सबस्ट्रेट जे आहे म्हणजे कार्बोनिल ग्रुप त्याला स्ट्रॉंग बनवायचं, स्ट्रॉंग इलेक्ट्रोफाईल बनवायचं काम आपल्याला या ठिकाणी करतो. आणि अशा या स्ट्रॉंग कार्बनवरती मग न्यूक्लियोफाईल इझिली अटॅक करतो ना आपल्याला सबस्टिट्यूटेड प्रॉडक्ट मिळतो. म्हणजेच न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन टू द कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड is get catalyzed by the acid as well as the base. बेसने किंवा ॲसिडने दोघांनी आपण काय करू शकतो, तिला कॅटलाइज करू शकतो. नाउ लेट अस सी द सम फॅक्टर, स्टेरिक फॅक्टर या रिॲक्शनवरती कसे काय किंवा इलेक्ट्रॉनिक फॅक्टर याच्यावर कसं रोल प्ले करतात हे आपण बघू कार्बोनिल ग्रुपच्या याच्यावरती. आता इथं बघा 3 प्रकारचे कंपाऊंड दिलेले आहेत. पहिला आहे फॉर्माल्डिहाइड, दुसरा आहे ॲसिटाल्डिहाइड आणि हा तिसरा कीटोन. आता न्यूक्लियोफिलिक सिंपल न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन द रेट लिमिटिंग स्टेप इज अटॅक ऑफ न्यूक्लियोफाईल. त्याच्यामध्ये रेट डिटरमाइनिंग स्टेप काय असते, न्यूक्लियोफाईल जो काही अटॅक करतो सिंपल रिॲक्शनमध्ये तो न्यूक्लियोफाईलचा अटॅक जे आहे बाय द न्यूक्लियोफाईल ही त्याची रेट डिटरमाइनिंग स्टेप असते. अँड देअर फॉर मोर पॉझिटिव्ह कॅरेक्टर ऑफ कार्बोनिल कार्बन मोर विल द रेट ऑफ द रिॲक्शन. या कार्बोनिल कार्बनचं जेवढं पॉझिटिव्ह कॅरेक्टर जास्त असेल तेवढं रेट ऑफ द रिॲक्शन कसं असतं, जास्त असतं. आता पहिल्या कंपाऊंड्समध्ये मग आपण जर पाहिलं 3ही कार्बोनिल ग्रुप आहेत. मग कोणत्या कार्बनचं पॉझिटिव्ह कॅरेक्टर जास्त आहे, तर आपण अल्डिहाइड्समध्ये पाहिलं तर हायड्रोजन जॉईंट आहेत. हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन डोनेटिंग इफेक्ट पण नसतो आणि इलेक्ट्रॉन विड्रॉइंग इफेक्ट पण नसतो. पण ऑक्सिजन इलेक्ट्रॉन विड्रॉ करतो म्हणून हा कार्बन पॉझिटिव्ह आहे. इथे आपल्याला न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन होते.
पण ॲसिटाल्डिहाइडमध्ये जर पाहिलं तर वन ऑफ द हायड्रोजन ॲटम ऑफ फॉर्मॅल्डिहाइड जो आहे तो रिप्लेस झाला CH3 ग्रुपने, आणि CH3 ग्रुप हे हॅज इलेक्ट्रॉन डोनेटिंग इफेक्ट. CH3 ग्रुपचा काय आहे? इलेक्ट्रॉन डोनेटिंग इफेक्ट आहे. इलेक्ट्रॉन डोनेटिंग इफेक्ट असल्यामुळे हा जो काही पॉझिटिव्ह कार्बन असणार आहे त्याची पॉझिटिव्हिटी कशी होईल? डिक्रीजेस. पॉझिटिव्ह कॅरेक्टर डिक्रीज झालं तर न्यूक्लिओफाईलचा अटॅक कमी प्रमाणात होईल. पुन्हा इकडे जर गेलं तर दुसराही हायड्रोजन जो आहे तो इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुपने त्या आहे, दोन CH3 ग्रुप इलेक्ट्रॉन डोनेटिंग झाले, त्यामुळे ते काय करतात? दे डिक्रीजेस द पॉझिटिव्ह कॅरेक्टर ऑफ द कार्बन अँड हेन्स द अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल. याचं पॉझिटिव्ह कॅरेक्टर कमी झालं म्हणजे न्यूक्लिओफाईलचा अटॅक काय होतो? कमी होतो. म्हणजेच न्यूक्लिओफिलिक ॲडिशनचा रिॲक्शनचा रेट कसा होतो? कमी होतो. त्यामुळे ह्या तिघी कंपाऊंड्समध्ये in formaldehyde the rate of nucleophilic addition reaction is higher than the acetaldehyde and the ketone. परीक्षेमध्ये प्रश्न पण विचारला जाऊ शकतो, why the formaldehyde undergoes at a faster rate in nucleophilic addition reaction undergoes faster reaction rather than the acetaldehyde or the ketone, किंवा मग why the aldehyde undergoes nucleophilic addition reaction at a faster rate than the ketone. अशा प्रकारचं जर त्याचं विचारलं तर प्रत्येकासाठी उत्तर सारखंच आहे, फक्त कंपाऊंडची नावं बदलतील. फॉर्मॅल्डिहाइड म्हणजे ते कार्बन इज मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ॲज देर इज नो इलेक्ट्रॉन डोनेटिंग ऑर विथड्रॉइंग ग्रुप अँड दॅट्स वाय न्यूक्लिओफाईल अटॅक्स ऑन द फास्टर रेट. बट इन ॲसिटाल्डिहाइड CH3 group has electron donating inductive effect and that's why it decreases the electropositive character of the carbonyl carbon and that's why nucleophile attacks at the slower rate. या दोघांमध्ये कंपॅरिझन करताना तेच करता येईल. इथं इन acetaldehyde there is only one electron donating group which decreases the electropositive character, but in acetone there are two electron donating groups which decreases the electropositive character of this carbonyl carbon more and that's why acetone undergoes at the slower rate than the acetaldehyde. एकमेकांवरती अशा प्रकारे त्यामुळे फॉर्मॅल्डिहाइडमध्ये सगळ्यात जास्त रेट असतो. म्हणजे मोर द इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर ऑफ कार्बोनिल ग्रुप मोर इज द रेट ऑफ न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन. अशा प्रकारे हा इलेक्ट्रॉनिक फॅक्टर काय करतो? रोल प्ले करतो. आता ग्रुपमध्ये त्याच्या उलट जर इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जर प्रेझेंट असतील तर कसं होतं? आता इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप होते इथे ॲसिटाल्डिहाइडमध्ये, आणि जर इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जर प्रेझेंट असतील तर इथं बघा अल्डिहाइडमध्ये वन ऑफ द हायड्रोजन ॲटम इज रिप्लेस बाय NO2 आणि NO2 हॅज इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग इफेक्ट. NO2 काय करतो? इलेक्ट्रॉन विथड्रॉ करतो. त्यामुळे काय जाईल? कार्बोनिल कार्बनकडचे म्हणजे ह्या कार्बनकडचे इलेक्ट्रॉन विथड्रॉ होतात, म्हणजे इलेक्ट्रॉन लांब गेले तर मग हा जास्त इलेक्ट्रोपॉझिटिव्ह होतो आणि त्यामुळे न्यूक्लिओफाईल अटॅक्स ॲट द फास्टर रेट. नो डाऊट इथं पण क्लोरीन इलेक्ट्रॉन विथड्रॉईन आहे, पण क्लोरीनचा कसा आहे? इफेक्ट थोडा कमी आहे. नायट्रोजनचा इफेक्ट इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग इफेक्ट स्ट्रॉंगर आहे. म्हणून याच्यामध्ये नायट्रोअल्डिहाइडमध्ये आपल्याला काय आहे? रेट ऑफ द रिॲक्शन जास्त आहे न्यूक्लिओफिलिक ॲडिशनचा, पण क्लोरोअल्डिहाइडमध्ये जो आहे क्लोरो ॲसिटाल्डिहाइडमध्ये तो रेट थोडासा कमी होतो, कारण क्लोरीनचा थोडा कमी इफेक्ट आहे विथड्रॉईंगचा. पण याच्यामध्ये इथं ॲसिटाल्डिहाइड दाखवलेला आहे त्याच्यामध्ये तर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे, त्यामुळे रेट कसा होतो? कमी होतो. त्यामुळे जर इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जर प्रेझेंट असेल तर रेट ऑफ न्यूक्लिओफिलिक ॲडिशन ऑन कार्बोनिल कार्बन और कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड इन्क्रीजेस, वाढतो. त्याचप्रकारे आपण रेझोनन्स इफेक्टचा देखील आपल्याला इफेक्ट होऊ शकतो. ते आपल्याला जर ग्रुप ज्याच्यामध्ये +R इफेक्ट असेल त्यात डिक्रीजेस न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन, त्याच्यामध्ये न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन डिक्रीज होते. आणि जर इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग रेझोनन्स इफेक्ट म्हणजे -R इफेक्ट असलेले ग्रुप असतील तर ते न्यूक्लिओफिलिक ॲडिशनचा रेट कसा वाढवतात. याच्यामध्ये बघा आता -R इफेक्ट असला हा बेंझाल्डिहाइड आहे, इथं कार्बोनिल कार्बन आहे, ऑक्सिजन डबल बॉन्ड आहे, याच्यावरती पॅरापोजिशनला NO2 ग्रुप आहे. हा NO2 ग्रुप काय करतो? इट विड्रॉज द इलेक्ट्रॉन. हा या ग्रुपपासून काय इलेक्ट्रॉन विड्रॉ करतो, म्हणजेच हा कार्बन कसा होतो? पॉझिटिव्ह होतो आणि त्यामुळे रेट ऑफ द रिॲक्शन हा जास्त सगळ्यात जास्त दाखवलेला आहे. हा NO2 ग्रुप काढला की इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप राहिला नाही, त्याची थोडी पॉझिटिव्हिटी कमी होते आणि म्हणून तिथं थोडासा रेट कमी आहे. आणि याच्या उलट इथं आता OCH3 ग्रुप इंट्रोड्यूस केला. हा OCH3 ग्रुपवरती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन जे आहे ते डोनेट केले जातात रिंगला, टुवर्ड्स रिंग. त्यामुळे हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग इफेक्ट आहे. या ग्रुपचा कसा आहे इफेक्ट? इलेक्ट्रॉन डोनेटिंग म्हणजे +R इफेक्ट आहे. त्यामुळे याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कशी कमी केली जाते आणि दॅट्स वाय
नीची जर हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह कमी झाला, पॉझिटिव्हिटी कमी झाली, निगेटिव्हिटी वाढली, तर निगेटिव्ह न्यूक्लिओफाईल याच्यावर कमी रेटने अटॅक करेल, साहजिकच आहे. त्यामुळे रेट कसा होतो, कमी असतो. त्यामध्ये आपण नेहमीप्रमाणे सांगितलं, याच्यामध्ये ट्रायगोनल स्ट्रक्चर न्यूक्लिओफाईल अटॅक हा 120 डिग्रीने आपल्याला अशा प्रकारे टेट्राहेड्रल त्याचं काय इंटरमिजिएट कंपाऊंड मिळतो. द लिस्ट एनर्जी डिमांड डायरेक्टिंग ऑफ अप्रोच ऑफ द न्यूक्लिओफाईल टू द कार्बन विल बी फ्रॉम अबो अँड बिलो, खालून किंवा वरून होतो, कारण ते निगेटिव्ह इलेक्ट्रॉन डेन्सिटी असल्यामुळे. अँड बॅक साईडमध्ये तो रिअर वेळी अटॅक करतो. इन्क्रीजिंग द वर्क इन आर ग्रुप विल स्लो द रिॲक्शन रेट. म्हणजे आर ग्रुप जो आहे त्याच्यामध्ये असलेले ते जर त्याचं बल्कीने जर वाढलं तर काय रेट रिॲक्शनचा ऑटोमॅटिकली कमी होणार आहे. कारण काय इथे जी काही आपल्याला TS मिळणार आहे तिथं गर्दी वाढते, ते गर्दी वाढली की एनर्जी त्याची कमी होते. दस मोर द क्राउडिंग if more crowding is there in the starting compound, the tendency to form transition state will be this. म्हणजे स्टार्टिंग कंपाऊंडमध्ये जर बल्की ग्रुप्स प्रेझेंट असतील तर रेट रिॲक्शन कमी होतो, कारण इथं गर्दी झाली की न्यूक्लिओफाईलला अटॅक करायला मोर क्राऊडमध्ये त्याच्या स्टिरिक इंटरॅक्शन्स निर्माण होतात, रिपल्सिव्ह इंटरॅक्शन्स. स्टिरिक हिंड्रन्समुळे रेट रिॲक्शनचा ऑटोमॅटिकली काय होतो, हा डिक्रीज होतो. आता याच्यामध्ये त्यामुळे त्याच्यात कंपॅरिझन दिलेले आहे. स्टेरिक इफेक्ट प्लेज इम्पॉर्टंट पार्ट इन रिलेटिव्ह रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्डिहाइड्स अँड द कीटोन्समध्ये. त्यामुळे अल्डिहाइड्समध्ये रेट थोडा जास्त आहे आणि कीटोन्समध्ये थोडा कमी आहे. रिॲक्टिव्हिटी ऑफ सम कीटोन्सची दिलेली आहे बघा. कीटोन्समध्ये न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन इथं या कंपाऊंडमध्ये जास्त आहे, सगळे कीटोन आहेत. पण इथं ती 2 CH3 ग्रुप आहे, ते CH3च्या जागेवर अजून 3 CH3 ग्रुप 3 हायड्रोजन काढून म्हणजे बल्कीनेस वाढलं, त्यामुळे रेट कमी झाला. इथं कमी दाखवलेलं आहे. अजून इथं दुसऱ्या कंपाऊंडवर इंट्रोड्यूस केले, रेट कसा होतो, कमी होतो. म्हणजे स्टार्टिंग कंपाऊंडवर जर गर्दी वाढत गेली, स्टिरिक फॅक्टर ज्याला आपण म्हणतो, ड्यू टू द स्टिरिक हिंड्रन्स द अटॅक ऑफ द न्यूक्लिओफाईल इज गेट प्रोहिबिटेड अँड दॅट्स वाय द रेट ऑफ द रिॲक्शन इज गेट डिक्रीज्ड. जसं कार्बनवर क्राउडिंग वाढेल तसं रिॲक्शनचा रेट कसा होत जाईल, मग कमी होत जाईल. आता बघू पुढचा फॅक्टर त्याच्यामध्ये साईज ऑफ न्यूक्लिओफाईल. साईज ऑफ न्यूक्लिओफाईल ऑल्सो इफेक्ट्स द रेट ऑफ द रिॲक्शन. न्यूक्लिओफाईलची साईज जी आहे ती जर बल्की साईजचा न्यूक्लिओफाईल असेल तर तो रेट ऑफ द रिॲक्शन कमी होईल, कारण ती स्टिरिक क्राउडिंग वाढवेल तो अटॅकच्या वेळेला. आणि जर स्मॉल साईजचा जर ग्रुप असेल तर तो काय करतो, रेट ऑफ द रिॲक्शन वाढवतो. आता द साईज ऑफ द न्यूक्लिओफाईल ऑल्सो अफेक्ट द रेट ऑफ द रिॲक्शन. फॉर एक्झाम्पल K व्हॅल्यू ऑफ बायसल्फाइड addition to the diethyl ketone is 4 × 10⁻⁴, while addition of CN- methyl ketone is 38. याच्या हा बल्की ग्रुप असल्यामुळे रेट कमी आहे आणि हा स्मॉल ग्रुप असल्यामुळे जास्त आहे. म्हणजेच ॲडिशन रिॲक्शन ऑफ कार्बोनिल आर स्टडीड अंडर द 3 हेड्स: सिम्पल ॲडिशन रिॲक्शन्स, ॲडिशन इलिमिनेशन रिॲक्शन्स आणि कार्बन न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन. या ॲडिशन रिॲक्शन 3च्या हेडने आपण स्टडी करणार आहोत. एकामध्ये साध्या ॲडिशन रिॲक्शन आहेत, सिम्पल ॲडिशन रिॲक्शन्स. बाकी रिॲक्शन आहे ॲडिशन आणि इलिमिनेशन. ॲडिशन पण होईल आणि इलिमिनेशन पण होईल. आणि तिसरं आहे कार्बन न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन. आपण आज फक्त बघणार आहोत सिम्पल ॲडिशन रिॲक्शन. आता सिम्पल ॲडिशन रिॲक्शनमध्ये पहिली रिॲक्शन जी आहे ती ॲडिशन ऑफ हायड्रोजन सायनाइड म्हणजे HCN. HCNचं काय होणार आहे, ॲडिशन टू द कार्बोनिल कंपाऊंड. हा अल्डिहाइड आहे, जनरल अल्डिहाइड. HCNचं ॲडिशन होणार आहे. CN has a minus charge, hydrogen is a proton having positively charge. त्यामुळे सायनाइड काय करणार, या कार्बोनिल ग्रुपवर अटॅक करणार. ही कार्बोनिलची डेन्सिटी काय होईल, ऑक्सिजनवरती निगेटिव्ह चार्ज येईल. हा CN इथं ॲड झाला आणि त्यामुळे हा इथला प्रोटॉन कुठे गेला, ऑक्सिजनवर. त्यामुळे हा R हा ऑक्सिजनने प्रोटॉन घेतला, OH झाला, CN ॲड झाला, हा आधीचा येत जसाच्या तसा हा अल्डिहाइड सायनोहायड्रीन कंपाऊंड आपल्याला तयार झाला. आता दिस रिॲक्शन इज ऑलमोस्ट सर्टनली फास्ट ऑर्गॅनिक रिॲक्शन फॉर विच मेकॅनिझम वॉज एस्टॅब्लिश्ड. हे लॅफोर्थ नावाच्या सायंटिस्टने 1903 ते रिॲक्शनचं मेकॅनिझम आणलं. रेट ऑफ द रिॲक्शन जर आपण डिटर्मिन केला ह्या रिॲक्शनचा, आता इथं द रेट ऑफ द रिॲक्शन डिपेंड्स अपॉन द सबस्ट्रेट अँड द न्यूक्लिओफाईल. दोघांवरती, सबस्ट्रेट अँड द न्यूक्लिओफाईल दोघांवर डिपेंडंट आहे. कारण या रिॲक्शन जी आहे ही रिॲक्शन आपल्याला बेस कॅटलाइज रिॲक्शन, बेस वापरावा लागतो. कारण काय इथे हा जो आहे CN- हा या HCNला गुड न्यूक्लिओफाईलमध्ये कन्व्हर्शन करण्यासाठी आपल्याला बेस वापरावा लागतो. बेस काय करतो, मग प्रोटॉन पिकअप करतो ना, CN- स्ट्रॉंगर आयन बनतो. पण रेट ऑफ द रिॲक्शन या दोघांवरती अवलंबून आहे.
ॲडिशन ऑफ CN- इज रिव्हर्सिबल म्हणजे ते उलटं पण रिॲक्शन होते. CN ॲड्स टू द कार्बोनिल ग्रुप इन स्लोअर स्टेप टू फॉर्म अनस्टेबल इंटरमिजिएट अल्काऑक्साइड आयन तयार होतो विच इज अ स्ट्रॉंग बेस अँड दॅट ॲब्स्ट्रॅक्ट ए प्रोटॉन फ्रॉम द SCN ऑर प्रोटिक्स कार्बन एस्टो. म्हणजे इथं जेव्हा हा CN- अटॅक होईल, हा इथं निगेटिव्ह चार्ज ॲक्वायर केला, त्याला अल्काऑक्साईड म्हणतो. हा अल्काऑक्साईड काय करतो, SCNचा H किंवा वॉटर मॉलिक्यूल आपण सॉल्व्हेंट वापरलं असतं त्याचा H घेतो आणि हा कंपाऊंड तयार होतो. अशा प्रकारे रिॲक्शन आपल्याला मिळते. त्याचं मेकॅनिझम पुन्हा दिलेलं आहे बघा. CN- अटॅक होतो. बेस कॅटलिस्ट वापरलेला आहे, त्यामुळे बेसने काय केलं, HCN मधनं हा प्रोटॉन काढून घेतलेला आहे आणि CN- झाला आहे. हा अटॅक केला, निगेटिव्ह चार्ज हा ऑक्सिजनवर गेला. ही स्लोअर स्टेप आहे, रेट डिटरमायनिंग स्टेप. अटॅक ऑफ न्यूक्लियोफाईल इज द रेट डिटरमायनिंग स्टेप. इथं बघा अल्काऑक्साईड आयन तयार झाला, इथं निगेटिव्ह चार्ज आहे. मग काय होतं, हा जो अल्काऑक्साईड आयन आहे नंतर काय करतो, प्रोटॉन पिकअप करतो सेकंड स्टेपमध्ये आणि अशा प्रकारे फास्ट होते. ही स्टेप कशी आहे, फास्ट आहे. याने आपल्याला ॲडिशन प्रॉडक्ट आपल्याला या ठिकाणी मिळतो. दुसरा मॉलिक्यूल देखील SCNचा असतं, त्याच्यातनं तो प्रोटॉन पिकअप करतो किंवा वॉटर मॉलिक्यूल जर आपण वापरला असेल तर तिथून देखील तो पिकअप करतो. अशा प्रकारे असिटाल्डिहाइड सायनोहायड्रिन कंपाऊंड आपल्याला मिळतो. कार्बन कार्बन बॉन्ड इज फॉर्म अँड दिस प्रॉडक्ट इज बायफंक्शनल. इथे कार्बन कार्बन बॉन्ड फॉर्मेशन झालं बघा, CN ॲड झाला, हा न्यू कार्बन कार्बन बॉन्ड, त्यामुळे हे बायफंक्शनल आहे. प्रॉडक्ट इज अ बायफंक्शनल. हा प्रॉडक्ट कसा आहे, बायफंक्शनल प्रॉडक्ट आहे. आता बघू ॲडिशन ऑफ अल्कोहोल. ही झालं ॲडिशन ऑफ SCN. ॲडिशन ऑफ अल्कोहोल म्हणजे R-OH, इथेनॉल मिथेनॉल काय कुठलाही अल्कोहोल असेल, ROH म्हणजे अल्कोहोल आहे. हा अल्कोहोल आपण ॲड केला तर हेमिॲसिटल नावाचा कंपाऊंड आपल्याला मिळतो. आता बघा ही रिॲक्शन जी आहे, या हेमिॲसिटल हे इंटरमिजिएट म्हणून वापरलं जातं काही ग्रुप प्रोटेक्ट करण्यासाठी, ते पुढे आपण बघू. तर इथं आपण ROHचं ॲडिशन झालं आणि आपल्याला काय झालं, OH आणि OR- कंपाऊंडचं ॲडिशन इथे झाली. OHने अटॅक केला. आता ही रिॲक्शन इथे दाखवलेली इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड कॅटलिस्ट. ही मात्र रिॲक्शन जी काय आहे ॲसिड कॅटलिस्ट ने दाखवले तर इक्विलिब्रियम इज टुवर्ड्स राईट, या बाजूला इक्विलिब्रियम विथ अ सिम्पल ॲडेड बट सेमी स्टेबल हेमिॲसिटल मे बी आयसोलेटेड फ्रॉम द कंपाऊंड्स कंटेनिंग इलेक्ट्रॉन विट्राइंग ग्रुप्स. हे जे काय हेमिॲसिटल हे जे इलेक्ट्रॉन विट्राइंग ग्रुप्स असतील तर ते आयसोलेट करता येतात. इथं मात्र आयसोलेट करता येत नाही, कारण या रिॲक्शन काय इक्विलिब्रियम आहे, म्हणजे रिव्हर्स रिॲक्शन लगेच होते, त्यामुळे हे प्रॉडक्ट आयसोलेट करता येत नाही. पण इलेक्ट्रॉन विट्राइंग ग्रुप इथं जर असतील तर ते आपण आयसोलेट करू शकतो, ते आपण पुढे बघूया. आता हे आपल्याला बघा, इथं आपल्याला असे इथं कंपाऊंड दिलेलं आहे, हे BR ग्रुप जॉईंट आहे. तिथं RR होते ना, इथं BR ग्रुप जॉईंट आहेत अजून एक कार्बनला. BR इलेक्ट्रॉन विड्रॉइंग. अल्कोहोल बरोबर रिॲक्शन केली तर आपल्याला हा हेमिॲसिटल मिळतो आणि आपल्याला आयसोलेट करता येतो, कारण इथे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहेत. इथं फॉरवर्ड रिॲक्शन जास्त होते. इक्विलिब्रियम इज शिफ्टेड टुवर्ड्स द राईट इफ इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप्स आर प्रेझेंट. हे इक्विलिब्रियम जे आहे ते इक्वल आहे, याचं कन्व्हर्शन याच्यामध्ये आणि याचं कन्व्हर्शन याच्यामध्ये होत राहतं, इकडे तिकडे इकडे तिकडे. पण इथे मात्र इक्विलिब्रियम कुठं आहे, प्रॉडक्टच्या बाजूने आहे, कारण का इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे, तिथं डोनेटिंग ग्रुप आहे, तिथे विड्रॉइंग आहे. विड्रॉइंग असल्यामुळे हा कंपाऊंड स्टेबल होतो. इथं मात्र आपल्याला रिव्हर्स रिॲक्शन मिळते, कारण हा OH ग्रुपचा ऑक्सिजन इथं हायड्रोजन निघून जातो आणि हा OR निघून जातो आणि पुन्हा स्टार्टिंग कंपाऊंड मिळतो. सो हेमिॲसिटल, आता कन्व्हर्शन ऑफ हेमिॲसिटल टू ॲसिटल. आता कार्बोनिल कंपाऊंडचं मेकॅनिझम दिलेलं आहे, कन्व्हर्शन ऑफ हेमिॲसिटल टू ॲसिटल्स. आता अल्डिहाइडची रिॲक्शन झाली ROH बरोबर आहे, हा हेमिॲसिटल तयार झाला. नंतर आता हा काय करतो, इट पिकअप्स अ प्रोटॉन. हा प्रोटॉन घेतो, हा OH जो आहे तो प्रोटॉन पिकअप करतो फास्टर रेटने. हा बघा इथं प्रोटॉन पिकअप केला, त्यामुळे ऑक्सिजन ॲक्वायर्स पॉझिटिव्ह चार्ज. हा पॉझिटिव्ह चार्ज नलिफाय करण्यासाठी काय केलं जाईल, आता मग वॉटर मॉलिक्यूल हा लिव्हिंग ग्रुप म्हणून ॲक्ट होईल. हा वॉटर मॉलिक्यूल जो आहे तो काय होईल, पॉझिटिव्ह चार्ज नलिफाय होण्यासाठी हा बॉन्ड ब्रेक होईल आणि वॉटर मॉलिक्यूल निघून जाईल. हा बघा इथं स्लोअर स्टेप आहे, ही मात्र वॉटर मॉलिक्यूल मायनस झाला, स्लोअर आणि रेट डिटरमायनिंग स्टेप. हा कार्बोकटायन तयार झाला. आता याच्यावर काय होईल, दुसरा ROH ग्रुप जो आहे तो अटॅक करेल फास्टर रेटने. बघा हा ROH ग्रुप अटॅच झाला, बाकीचा मॉलिक्यूल जसं तसं आहे. आता काय होईल, मग हा पॉझिटिव्ह चार्ज नलिफाय करण्यासाठी आता इथे हा बॉन्ड ब्रेक नव्हता, दिस प्रोटॉन इज गेट रिमूव्ह. हा प्रोटॉन रिमूव्ह होतो, हा प्रोटॉन निघून जातो आणि आपल्याला ॲसिटल मिळतं. हा हेमिॲसिटल आणि हा ॲसिटल. अशा प्रकारे ॲसिटल आणि हेमिॲसिटलचं कन्व्हर्शन एकमेकांमध्ये केलं जातं. कार्बोनिल ग्रुप आहे, पहिल्यांदा हेमिॲसिटल तयार होतो. हेमिॲसिटल प्रोटॉन पिकअप करतो, वॉटर मॉलिक्यूल इथं आहे
हा पॉझिटिव्ह चार्ज नलिफाय करण्यासाठी वॉटर मॉलिक्यूल निघून जातो. हा इंटरमिजिएट कंपाऊंड स्लोअर स्टेप आहे. अटॅक ऑफ प्रोटॉन ही फास्टर स्टेप आहे. हे रिमूव्हल इज स्लोअर स्टेप आणि आपल्याला कार्बोकटायन मिळतो. त्याच्यावर पुन्हा दुसरा मॉलिक्यूल जो अल्कोहोलचा तो अटॅक करतो. अशा प्रकारे हा अटॅक झाला. पुन्हा ऑक्सिजनचा पॉझिटिव्ह चार्ज नलिफाय करण्यासाठी हायड्रोजन आपण तिथे ॲड करतो आणि तो निघून जातो. ॲसिटल तयार होतो. अशा प्रकारे एमी ॲसिटल इज गेट कन्वर्टेड इन टू द ॲसिटल. आणि ही जे रिॲक्शन मी मगाशी म्हटलं ते अबो रिॲक्शन डज नॉट टेक्स प्लेस विथ द कीटोन अंडर दिस कंडिशन. इथं जर आपण अल्डिहाइड वापरलेला आहे, कीटोन वापरला तर रिॲक्शन काही तिथं होत नाही अंडर साध्या कंडिशन्समध्ये विथ सिम्पल अल्कोहोल. बट कीटोन कॅन रिॲक्ट विथ 1,2-डायल्स टू फॉर्म द सायक्लिक ॲसिटल. मात्र ते 1,2-डायल बरोबर रिॲक्ट होतात. इथं कीटोन घेतलेला आहे. अल्कोहोल बरोबर रिॲक्ट होत नाही सिम्पल अल्कोहोल बरोबर साध्या कंडिशन. पण 1,2-डायल बरोबर 1,2-डायल 1 आणि 2 पोझिशनला 2 अल्कोहोल आहेत. याच्याबरोबर रिॲक्शन आपल्याला मिळतो आणि सायक्लिक ॲसिटल तयार होतो. नेहमीप्रमाणे सेम रिॲक्शन आहे. इथल्या वॉटर मॉलिक्यूलमधल्या इथं हे काय इथं हा चार्ज आहे. ऑक्सिजन H2O वॉटर मॉलिक्यूल निघून जाईल आणि ॲसिटल तयार होईल. हा बघा H हा H आणि O H2O निघून गेला आणि हे बॉन्ड अशा प्रकारे हेमी ॲसिटल आणि पर्टिक्युलरली याला कीटोनचा आहे म्हणून केटल आपण म्हणतो. आता हायड्रोलिसिस ऑफ ॲसिटल टू कार्बोनिल कंपाऊंड इज पॉसिबल इन डायल्यूट ॲसिड बट इट नॉट पॉसिबल इन द बेस कॅटलिसिस. जर डायल्यूट ॲसिडमध्ये ते काही इतकं इम्पॉर्टंट नाही ते. आता सिंथेटिक युजेस ऑफ अबोरी हे रिॲक्शन का केले ॲसिटल तयार करता हेमी ॲसिटल तयार करतात तर त्याच्यात काहीतरी युजेस आहेत त्या रिॲक्शनचे. ह्या ॲसिटल फंक्शन्स ॲज ए इफेक्टिव्ह प्रोटेक्टिंग ग्रुप आहे. मगाशी सांगितलं होतं तुम्हाला प्रोटेक्टिंग ग्रुप म्हणून इतर ग्रुपला रिॲक्शन कॅरी आउट करायचे असेल आणि काही कंपाऊंडमधला ग्रुप प्रोटेक्ट करायचा असेल तर यांचा वापर केला जातो. इट इज इझी टू पुट ऑन. त्यामुळे ते इझी तयार होऊ शकतात आणि त्याला पुन्हा इझी ओरिजिनल कंपाऊंडमध्ये कन्वर्ट करू शकतं आणि स्टे ऑन फर्मली वेन रिक्वायर्ड. ते प्रोटेक्टिंग ग्रुपवरती फर्मली राहतात आणि ती इझिली फायनली रिमूव्ह पण करता येतात. अशा प्रकारे त्याचा हा उपयोग आहे. आता ॲडिशन ऑफ थायॉल्स त्याला मर्कॅप्टन्स म्हणतो. म्हणजे इथं जसं अल्कोहोल OH होतात तसं आता SH ग्रुप इथं आहे. जसं हेमी ॲसिटल किंवा ॲसिटल तयार होतं इथं आता थायो ॲसिटल किंवा ॲसिटल तयार होईल. 1-फिनाइल 2-प्रोपॅनॉन हा कंपाऊंड आहे. 1 फिनाइल 1 पोझिशनला फिनाइल आहे आणि 2 प्रोपॅनॉन 2 पोझिशनला कीटोनिक ग्रुप आहे म्हणून 2 प्रोपॅनॉन कंपाऊंड बरोबर इथेन थायॉल मिथेन इथेन SH हा थायॉल ग्रुप आहे. SH म्हणजे थायॉल ग्रुप. हा ड्राय एसिल बरोबर जर रिॲक्शन केली तर याच्यामध्ये काय होणार आहे SC2H5 ग्रुप इंट्रोड्यूस केला जाणार आहे. इथे दोन ग्रुप इंट्रोड्यूस केले जातात आणि वॉटर मॉलिक्यूल निघून जातो. इथला हा वॉटर मॉलिक्यूल 2चा H2O तो थायोकीटोल तयार होतो. याला काय म्हणतो आपण थायोकीटोल. आता सिंथेटिक युजेस बघू मग. थायोकीटल्स आणि थायोॲसिटल्स जे आहे अंडरगोज डिसल्फरायझेशन बाय इरॅनियन निकेल कॅटलिस्ट. Thus overall effect is the indirect conversion of C double bond O into CH2. C double bondचं रूपांतर कशामध्ये करण्यासाठी CH2 मध्ये कन्व्हर्शन करण्यासाठी याचं होतं. ते कसं होतं ते आपण बघू. आता बघा हा ग्रुप आहे. आपल्याला रिॲक्शनमध्ये समजा कीटोन ग्रुप प्रोटेक्ट करायचा असेल तर त्यावेळेला त्याचं काय इथं थायोकीटल आहे. कीटल तयार होतो. हा थायोकीटल तयार झाला याचं रॅनिनिकेलबरोबर रिॲक्शन केली की त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये होतं CH2. म्हणजे बघा C डबल बॉन्ड Oचं रूपांतर CH2 मध्ये करण्यासाठी देखील त्याचं काय करू शकतो आपण यावरच्या रिॲक्शनचा वापर करू शकतो. पुढची रिॲक्शन आहे आता हायड्रेशन रिॲक्शन म्हणजे ॲडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल. आपण कार्बन डबल बॉन्ड वॉटर मॉलिक्यूल ॲड तयार होतो. जेमिनल आणि विसिनल 2 डायल. एकाच कार्बन ॲटमवर 2 OH ग्रुप असतील तर त्याला जेमिनल अल्कोहोल म्हणतात आणि 2 कार्बन ॲटमवर ॲडजस्टवरती 2 OH ग्रुप असतील त्याला विसिनल म्हणजे जवळजवळच्या इसिनल डायल म्हणतात. हा आहे जेमिनल डायल तयार करतात. कसं तयार होतो ही रिॲक्शन देखील रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. आता बघा मेकॅनिझम त्याचं. वॉटर मॉलिक्यूल जो आहे दिस वॉटर मॉलिक्यूल अटॅक्स ऑन दी कार्बन. ॲसिड कॅटलाइज रिॲक्शन आहे. हा ऑक्सिजन काय करतो प्रोटॉन पिकअप करेल ॲसिड करता. इथं बॉन्ड तयार होईल. हा बॉन्ड ब्रेकेज चालू होईल. हा इथं बॉन्ड फॉर्मेशन सुरू होईल. आता बघा इथे हा वॉटर मॉलिक्यूल ॲड झाला आणि इथं OH हा OH ॲड झाला. हा OH ॲड झाला आणि इथला वॉटर मॉलिक्यूल ॲड झाल्यामुळे ऑक्सिजन ॲक्वायर्स पॉझिटिव्ह चार्ज तो नलिफाय करण्यासाठी
इथे हा ग्रुप जो आहे हायड्रोजन निघून जातो आणि हा तयार झाला कंपाऊंड. हा झाला डायॉल, जेमिनल डायॉल. हा काय झाला? जेमिनल. एकाच कार्बनवर 2 व्हायचे म्हणून जेमिनल डायॉल. हे त्याचं मेकॅनिझम आहे. पुढे हे ॲसिड कॅटलाइज होतं. इथे ॲसिड वापरलेलं आहे. ॲसिड आपल्याला माहिती आहे पॉझिटिव्ह कॅरेक्टर वाढवण्याचं काम करतो. कारण काय? इलेक्ट्रॉन इकडे येतात, पॉझिटिव्ह चार्ज वाढतो, हा प्रोटॉन पिकअप करतो. आता बेस काय करतो? न्यूक्लिओफाईलला स्ट्रॉंगर बनवतो. आता वॉटर मॉलिक्यूल आहे, बेस वापरला तर वॉटरमधला तो काय करतो? हायड्रोजन काढून घेतो. त्यामुळे हा जो आहे ऑक्सिजन हा स्ट्रॉंग पॉझिटिव्हली निगेटिव्हली चार्ज होतो. कारण पॉझिटिव्ह चार्ज गेला आता, त्यामुळे हा अटॅक करतो इथे. आणि ऑक्सिजनची इलेक्ट्रॉन पेअर ही पाय इलेक्ट्रॉन पेअर ऑक्सिजनवर शिफ्ट होते बघा. बेसने प्रोटॉन बेस हायड्रोजन बॉन्ड फॉर्मेशन, हायड्रोजन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेकेज, आणि हा ऑक्सिजन कार्बन बॉन्ड फॉर्मेशन आणि कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेकेज, इथं डबल बॉन्ड ब्रेकेज होतं. आणि अशा प्रकारे हा मग हा OH ॲड झाला, हा OH, हा O-, हा O-, आणि नंतर वॉटर मॉलिक्यूलमधनं तो प्रोटॉन पिकअप करतो आणि अशा प्रकारे आपल्याला कंपाऊंड तयार होतो. इलेक्ट्रॉन डोनेटिंग सबस्टिट्यूशन इनहिबिट्स द हायड्रेशन. हायड्रेशन रिॲक्शन इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जर असतील तर ती रिॲक्शन होत नाही. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग जर असतील तर मग ते प्रमोट करतात. फॉर एक्झाम्पल इथे दिलेलं आहे बघा. फॉर्माल्डिहाइड हायड्रेट्स क्वाईट रेडियली दॅन ॲसिटोन इवन ॲट pH 7. फॉर्माल्डिहाइडचं हायड्रेशन लवकर होतं, रेडियली होतं ॲसिटोनपेक्षा pH 7ला सुद्धा, म्हणजे बेसिक pH असताना सुद्धा. डिके फॉर हायड्रेशन म्हणजे रिॲक्शन हायड्रेशनचा रेट जो आहे ज्या वेळेला इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप तो किती आहे? रिॲक्शनचा रेट 2.7 × 10⁴. द क्लोरल म्हणजे ट्रायक्लोरिथेनॉल वेन कंटेन्स पॉवरफुल इलेक्ट्रॉन विड्रॉइंग क्लोरीन ॲटम्स इन्क्रीजेस द रेट ऑफ हायड्रेशन रिॲक्शन. बघा हे क्लोरल आहे, ट्रायक्लोरल, हे 3 इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहेत. त्यामुळे हे 3 इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप काय करतात? या कार्बनला स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह बनवतात. त्यामुळे वॉटर मॉलिक्यूल इज इझी ते ॲडेड हे इथे होतं. आणि हा कंपाऊंड आयसोलेट पण करता येऊ शकतो. बाकी सिंपल इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप नसतील तर ते आयसोलेट करता येत नाही. सो रिव्हर्सिबल रिॲक्शन होती, इथे मात्र तसं होत नाही. सो त्यामुळे याच्या प्रकारे आपण ह्या कंपाऊंडचं हे मेकॅनिझम पाहिलं. सिम्पल ॲडिशन रिॲक्शन्स. या सिम्पल ॲडिशन रिॲक्शन ज्या आहेत मग या कशा आहेत? या ॲसिड कॅटलाइज आणि बेस कॅटलाइज म्हणजे कार्बोनिल कंपाऊंड अंडरगोज न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन, आणि त्याच्यामध्ये सिम्पल ॲडिशन रिॲक्शन आहे. वॉटर मॉलिक्यूल ॲड करू शकतो, अल्कोहोल्स ॲड करू शकतो, थायल्स ॲड करू शकतो. अशा प्रकारे ह्या रिॲक्शन्स आपण आज पाहिल्या. बाकीचे पुढच्या पिरियडला आपण बघणार आहोत. इतर रिॲक्शन्स तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर मला विचारू शकतात किंवा तुम्ही मला पर्सनली फोन करून विचारलं तरी चालेल. एन्जॉय द लेक्चर. थँक्यू व्हेरी मच.